पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज क्रीडा संकुल येथे अयोध्या राम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या ठिकाणी रोज समाजातील तळागाळातील आणि मान्यवरांच्या हस्ते पूजा आणि होम हवनचे आयोजन करण्यात आले आहे। आज नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते श्री रामाच्या भक्तिमय वातावरणात होम हवन आणि पूजा पार पडली। श्री राम मंदिर मधील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केले आहे। अयोध्या राम मंदिर प्रतिकृती पाहिल्यानंतर अयोध्या राम मंदिर पाहिल्याचे समाधान तरुणांनी व्यक्त केले आहे। बांधायला सुरुवात झाली त्यावेळी मी अयोध्येला गेलो। अयोध्येला गेलो की मंदिराचं काम चालू होतं, स्वतंत्र कसं काम करते काय सगळे महिन्यासाठी करत आणि आम्ही सगळा आनंद घेतला तिथं मंदिराचा सगळे आदर होतं। आणि त्यावेळेला येताना इच्छा माझी झाली की तिथं राम जन्मले तितकी माती घेऊन आपण जावं। मी एका ठिकाणी माती घ्यायला गेलो तर तिथे साधू संत म्हणजे मला तितकी माती घेऊन नका, राम जन्म इथं झाले त्या जागेवर झालेला इतकी माती घेऊन, आणि ती माती घेऊन मी आपल्या महाराष्ट्रात मी परत आलो। ती माती माझ्याकडे घरी होती, घरी मी ठेवली होती माती। पण असा त्यावेळी आज 22 तारखेला रामलल्लांचा स्थापना झाली, राम मंदिर ओपन झालं सगळ्यांना। 5-6 वर्षाची आवडण्याची इच्छा सगळी पुरी झाली। त्या माध्यमातून आम्हीही मिरजमध्ये एक तशी प्रतिकृती अयोध्येची प्रतिकृती उभी केली आणि त्यामध्ये माझी इच्छा झाली की आपण या कलशामध्ये की राम मंदिराची जिथं जन्म झाला त्या मातीलाही पूजन करावं। त्यासाठी मी एक कलश ठेवलेला आहे, त्या कलशामध्ये माती आहे आणि ती पवित्र माती आहे आणि ह्या योगायोगानं ह्या सगळ्यांना दर्शनासाठी उपयुक्त होते। आणि त्यानंतर हा सण चालू झाला आहे। कालचा आमचा पहिला दिवस 22 तारखेचा मोठा दिवस होता, खूप झाला। जवळजवळ 25,000 लोक हा दर्शनासाठी येथे हजेरी लावली। आजही राग चालू आहे, शाळेची मुलं यायला लागले, सगळे मुलांना 21 तारखेपर्यंत हे कार्यक्रम चालू राहते। त्या पद्धतीने सगळ्या जनतेने त्याचा लाभ घ्यावा एवढी माझी सर्वांना विनंती। आता ती कसं